आवाज येते मला सगळ्यांना माझा? व्हाईट स्क्रीन अवेलेबल आहे का तुम्हाला दिसायला? व्हाईट स्क्रीन पर्सनल रिअल नॉमिनल लिहिलंय मी. येस सर, दिसते येस. का? पर्सनल रिअल नॉमिनल असं लिहिलेलं आहे. हे दिसतंय का? यस सर. आतापर्यंत आपण ठीक आहे. आतापर्यंत आपण थेरी बेस वाचला बराचसा. आणि जेवढे अकाउंट्स जेवढे लेजर असतात तेवढे लेजर 3 ग्रुपमध्ये बायफर्केट करत असतो आपण. 3 ग्रुपमध्ये लेजर एखादा पर्सनचं नाव, एखादा ऑर्गनायझेशनचं नाव, एखादा बिझनेसचं नाव असा असेल तर त्याला आपण पर्सनल अकाउंट असं म्हणतो. जसा राम एक पर्सनल अकाउंट आहे, राम अकाउंट. बँक अकाउंट एबीसी मॅन्युफॅक्चरिंग, हे पण पर्सनल आहे. एखादा ट्रस्ट असेल, एखादी कंपनी असेल, एखादा पार्टनरशिप फर्म असेल, एखादा प्रोप्रायटरशिप असेल, तर हे सगळे पर्सनल अकाउंट म्हणतात. त्याला आपण पर्सनल अकाउंट म्हणता येईल. असे लेजर्स ज्यांना आपण स्पर्श करू शकतो किंवा फील करू शकतो ते असतात रिअल अकाउंट. म्हणजे फर्निचर, व्हेकल, कार, कॅश, हे सगळं रिअल अकाउंट मध्ये येईल. आणि अशी काही गोष्ट की जे दिल्याने खर्च होतो आणि आपल्याला मिळाल्यानंतर फायदा होतो. जसं इंटरेस्ट आपण दिलं तर आपला एक्सपेन्स, आपण घेतलं तर आपलं इन्कम. कमिशन आपण दिलं तर एक्सपेन्स, भेटलं तर इन्कम. तर असे काही ट्रान्झॅक्शन्स किंवा आयटमला आपण नॉमिनल अकाउंट्स म्हणतो. तर या सगळ्यांचे रूल्स: पर्सनल मध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल मध्ये डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल मध्ये डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल द इन्कम्स अँड गेन्स. हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहित आहे. असं आपल्यामध्ये कोणी आहे का जे पहिल्यांदा हे वाचतोय? फर्स्ट टाइम कोणी वाचतोय असं काही कोणी आहे का? ओके. तर आपण आता पुढे पुढे जाऊया. आता हे व्हाईट बोर्ड मी ऑफ करतोय. व्हाईट बोर्डची सध्या गरज नाहीये. स्क्रीन दिसते आता? यस सर. ओके, गुड. एवढे रूल्स तुम्ही लिहिले आहेत तुमच्या पुस्तकात. तर जे आपण आता पर्सनल रिअल नॉमिनल शिकलोय त्याच्यावर बेस्डच हे लिहिलेलं आहे. हे थोडासा दुसऱ्या लँग्वेज मध्ये लिहिलं आहे फक्त. काही असा फरक नाहीये.
पुढे जाऊया. आपण एक ट्रान्झॅक्शन करू, पूर्ण एक जर्नल करू कमी कमी, जेणेकरून आपल्याला पेज नंबर 64 मध्ये या. तुमच्याकडे पीडीएफ असेल, प्रिंटआउट असेल तर काढून ठेवा. चला सुरू करूया बिझनेस ये ट्रान्झॅक्शन्स. आर यू रेडी विथ मी? येस सर. ग्रेट. पुस्तक घ्या, आपला जर्नलचा एक असा एक फॉर्मॅट बनवून घ्या तुमच्या पुस्तकात. आणि एक एक ट्रान्झॅक्शन मी आता तुम्हाला सांगतो. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला करताना आन्सर तर तुमच्या सोबत आहेच, तुमच्याकडे हे पीडीएफ ऑलरेडी मी शेअर केलेत आणि स्क्रीनवर पण दिसतंय हे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन करताना जे तुम्हाला जर येत असाल तर तुमच्या पुस्तकात ऑलरेडी लिहून घ्या. ज्यांना येत नाही किंवा त्यांना गायडन्सची गरज आहे, त्यांच्यासाठी मी सुरुवात करतोय. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर 1 मिनिट मी वाट पाहणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर येत असेल तर त्या 1 मिनिटात तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहा. जर येत नसाल तर तुम्ही माझ्या एक्सप्लेनेशन साठी थांबू शकता. तर पहिला ट्रान्झॅक्शन आहे 1/4/2017चा. बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. बिझनेस स्टार्टेड विथ कॅश म्हणजे आम्ही बिझनेस चालू केली, 1.5 लाख रुपये कॅश लावली आणि बिझनेसची सुरुवात केली. तर आपण पुस्तक बनवणार आहे आपल्या बिझनेसचा. सरोज मार्ट आपलं बिझनेसचं नाव आहे आणि बिझनेसचे पुस्तक आपण बनवणार आहे. तर आपल्याला पूर्ण थिंकिंग आणि आपले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर त्याला बिझनेसच्या नजरेतून पाहावं लागेल. तर बिझनेसमध्ये कॅश आली, बिझनेससाठी कॅश आली, बिझनेसमध्ये कॅश आली, तर कॅश एक रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटचा रूल म्हणतो डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणून कॅश अकाउंट डेबिट होईल, कॅश अकाउंट डेबिट. आणि देणारा कोण आहे? हे पैसे कोणी आणलेत? बिझनेसने आणले, बिझनेसमॅनने आणलेत. बिझनेसमॅनने आणले तर बिझनेसमॅनला बिझनेसचं नाव न लिहिता, बिझनेसमॅनचं नाव न लिहिता त्याला आपण कॅपिटल अकाउंट म्हणतो, की बिझनेसमॅनने पैसे आणले. ओनर्स कॅपिटल म्हणतो याला आपण, किंवा कॅपिटल म्हणतो. तर डेबिट व्हॉट कम्स इन, दॅट इज कॅश इज कमिंग इन टू द बिझनेस, अँड क्रेडिट द गिव्हर. Who is the giver? The owner of the business is the giver of the money. So the first transaction, cash account debit to capital account असं लिहावं लागेल. आणि छोटासा नॅरेशन, बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. लिहिता येईल एवढं? येस. थोडासा वेळ देतो हे लिहायला तुमच्या पुस्तकात, ज्यांनी लिहिलं नाही तर. ज्यांनी लिहिलं नसेल त्याच्यासाठी मी अर्धा मिनिट देतो. ज्यांना ज्यांना वाटतंय की मी ऐकून सगळं मला लक्षात येऊन जाईल आणि मी अकाउंटचा एक्सपर्ट होऊन जाईल, तर ते एक्झॅक्ट भ्रमात आहेत. हे तुम्हाला स्वतः हातावरून लिहावं लागेल. लिहिलं नाही तर तुम्हाला जर्नल एंट्री समजणार नाही. आणि अकाउंट्स मध्ये स्पेसिफिकली 11वीचे जे सिलेबस आहे ते जर जर्नल, लेजर आणि ट्रायल बॅलन्स हे जर तुमचा क्लिअर नसाल किंवा याच्यावर तुमची प्रॅक्टिस नसाल, तर पुढचे सगळे लेसनवर तुमचा प्रॉब्लेम येऊन जाईल.
तुम्हाला बँक रिकन्सिलेशन मध्ये अडचण येऊन जाईल, तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये अडचण येऊन जाईल, तुम्हाला रेक्टिफिकेशन मध्ये अडचण येऊन जाईल, तुमचा फायनल अकाउंट्स मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट मध्ये अडचण येऊन जाईल. आणि एक्झाम मध्ये हे तीन चॅप्टर्स कुठले कुठले? रिकन्सिलेशन, बँक रिकन्सिलेशन, सॉरी बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट, ट्रायल बॅलन्स आणि रेक्टिफिकेशन आणि फायनल अकाउंट्स, याच्यावर ऑलमोस्ट 20-30% सिलेबस किंवा मार्क्स कव्हर होणार आहेत. पुढे घेऊ. पुढे घेऊ. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे गुड्स परचेस्ड फ्रॉम मनीषा. गुड्स परचेस्ड फ्रॉम मनीषा. ज्यांना येते त्यांच्यासाठी अर्धा मिनिट देतो, ज्यांना येत नाही तर ते थांबता येईल त्यांना. गुड्स, आपली गुड्सची डेफिनेशन पाहिली आपण पहिल्या दिवशी. गुड्स म्हणजे असे असे आयटम्स ज्याच्यात मी माझा बिझनेस ट्रेड करतो, किंवा माझा मेन बिझनेस, माझं मेन काम त्या गुड्स मध्येच आहे. त्याची ट्रेडिंग आणि त्याच्या परचेस अँड सेल साठी माझा बिझनेस बनलेला आहे. तर गुड्स जिथे जिथे वापरलेला आहे ते त्याला आपण टर्म करतो परचेस म्हणून. आता गुड्स परचेस झाल्यानंतर गुड्स आपल्या बिझनेस मध्ये येणार आहेत. गुड्स आपल्या बिझनेस मध्ये येणार आहेत. तर रिअल अकाउंट चा रूल म्हणतो डेबिट व्हॉट कम्स इन. तर याला आपण लिहिणार परचेस अकाउंट डेबिट. परचेस अकाउंट डेबिट. आणि देणारा कोण आहे? मनीषा. तर क्रेडिट द गिवर. मनीषा इज अ रिअल अकाउंट. मनीषा रिअल अकाउंट आहे, म्हणून परचेस अकाउंट डेबिट टू मनीषा अकाउंट असं आपण लिहिणार. आणि अमाऊंट लिहिणार 36,000. आणि छोटासा नॅरेशन, बिईंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट. इथपर्यंत सगळे सोबत आहे माझे? काय अडचण? तिसरा ट्रान्झॅक्शन स्टेशनरी परचेस फॉर कॅश 2200 रुपये. स्टेशनरी परचेस फॉर कॅश 2200 रुपये. तर स्टेशनरी आपण परचेस केलंय, प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा लेजर डेबिट होईल. स्टेशनरी प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं अकाउंट डेबिट होईल. आणि आपल्याकडनं कॅश जातीये. तर स्टेशनरी आणि कॅश दोन्ही रिअल अकाउंट आहेत. स्टेशनरी येऊ लागली म्हणून डेबिट व्हॉट कम्स इन, आणि कॅश आपल्याला द्यावा लागेल म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट. इक्वल अमाऊंट 2200 रुपये, 2200 रुपये. पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊ. ओपन अ बँक अकाउंट विथ SBI फॉर ₹35,000. SBI ला आपण एक बँक अकाउंट उघडलंय आणि 35,000 जमा केले. बँक एक रिअल अकाउंट आहे, सॉरी पर्सनल अकाउंट आहे. बँक बँक एक पर्सनल अकाउंट आहे. तर बँकेला पैसे मिळू लागले, बँकेला पैसे मिळत आहेत. तर डेबिट द रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडनं कॅश जाते. कॅश एक रिअल अकाउंट आहे. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. तर क्रेडिट व्हॉट गोज आउट अँड डेबिट द रिसिव्हर. बँक रिसीव्ह करते आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, पैसे आपल्याकडनं जाते. तर बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असा एक एंट्री याची येईल.
पुढचं ट्रान्झॅक्शन घेऊ. पुढचं ट्रान्झॅक्शन गुड सोल्ड टू प्रिया. ट्रान्झॅक्शन मध्ये जेव्हा जेव्हा नाव येते, पार्टीचं नाव येते, तेव्हा 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 असं समजायचं की ते क्रेडिट परचेस आहे किंवा क्रेडिट सेल्स आहे. तर 2/4/2017चा ट्रान्झॅक्शन आहे गुड सोल्ड टू प्रिया. प्रियाला गुड सेल केलंय, तर प्रियाला गुड्स मिळणार आहे. तर प्रिया एक पर्सनल अकाउंट आहे, तर डेबिट द रिसिव्हर. आणि आपल्याकडनं सामान किंवा आपला माल आपण विकू लागलो तर जाणार आहे सामान, तर सेल्स अकाउंट क्रेडिट. क्रेडिट व्हॉट गोज आउट रिअल अकाउंट. लिहिलं? इथपर्यंत लिहिलं? हे तुम्हाला पुस्तकात लिहावं लागेल. तुम्ही जे लिहिताय ते तुम्हाला व्हॉट्सअपला टाकता येईल का? फोटो, एक छोटा फोटो टाकता येईल का तुम्हाला, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही खरंच लिहिलंय म्हणून. आपले 7 कॅन्डिडेट आहे, 7 फोटो पाहिजे मला. फोटो टाकता येईल का तुम्हाला? जेवढा लिहिलं तेवढाचा फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. ठीक आहे, पुढचं ट्रान्झॅक्शन घेतो मी. गुड. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड अ चेक ऑफ ₹16,000 फ्रॉम प्रिया. प्रियाने आपल्याला 16,000चा चेक दिलेला आहे. तर आपल्याकडे आपल्याला चेक मिळाला आहे, तर आपले हे पैसे कुठे जमा होणार? बँकेमध्ये जमा होणार. चेक रिसिव्ह झाल्यानंतर आपल्याला हे पैसे बँकेमध्ये जमा होणार. तर बँकला हे पैसे मिळणार आहे. तर बँक अकाउंट डेबिट द रिसिव्हर, बँक अकाउंट डेबिट. आणि देणारा कोण आहे? प्रिया देणारी आहे. तर क्रेडिट द गिवर. पर्सनल अकाउंट म्हणतो क्रेडिट द गिवर. पुढचं ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू निधी. निधीला गुड्स सेल केलंय आपण, तर निधी रिसिव्ह करणार आहे. तर पर्सनल अकाउंट म्हणतो डेबिट द रिसिव्हर. तर निधी अकाउंट डेबिट. आणि आपल्याकडनं गुड्स चालले, तर गुड्स गेले तर आपण त्याला सेल्स म्हणतो. तर निधी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 14,000. पुढचा ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स फॉर ₹20,000 ऑन क्रेडिट फ्रॉम रितू. आपण गुड्स परचेस केलेत आणि ते पण उधारीवर केलंय. जेव्हा जेव्हा उधारीवर करणार आहे आपण, किंवा जेव्हा जेव्हा नाव लिहिण्यात आला पार्टीचा, ते समजायचं क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे आणि पैसा मूव्ह झालेला नाही. तर परचेस गुड्स फ्रॉम रितू फॉर ₹20,000. परचेस अकाउंट डेबिट, कारण की गुड्स आपल्याकडे येणार आहे. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि देणारा रितू आहे. रितू अकाउंट क्रेडिट, क्रेडिट द गिवर. परचेस अकाउंट डेबिट टू रितू अकाउंट ₹20,000. पुढचं ट्रान्झॅक्शन इन्शुरन्स पेड बाय चेक ₹6,000.
इन्शुरन्स पेड बाय चेक 6,000. इन्शुरन्स एक नॉमिनल अकाउंट आहे. इन्शुरन्स पे केलाय म्हणजे आपला खर्च आहे. तर डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट. आणि चेकनी दिलाय म्हणजे हे पैसे आपले बँकेमधनं जाणार आहे. तर म्हणून टू बँक अकाउंट. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट किंवा इन्शुरन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सेम तसंच एक एंट्री येईल. पेड रेंट 2,000 रुपीज. रेंट पेड 2,000 रुपीज. तर रेंट पे केल्याने आपला खर्च आहे. रेंट एक नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रेंट अकाउंट डेबिट. आणि इकडे काही म्हटलेलं नाही म्हणजे कॅश मध्ये दिलाय किंवा चेक मध्ये दिलाय, तर आपण अज्युम करणार कॅश मध्ये दिलेला आहे. तर रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2,000 रुपीज. पुढचा ट्रान्झॅक्शन गुड्स कॉस्टिंग रुपीज 1,500 गिवन ॲज चॅरिटी. आपण चॅरिटीसाठी 1,500 रुपयाचं गुड्स दिलेत. चॅरिटी एक नॉमिनल अकाउंट आपल्याला म्हणावं लागेल. चॅरिटी खर्च आहे आपल्यासाठी. तर चॅरिटी अकाउंट डेबिट 1,500 रुपये. आणि इकडे सेल्स न लिहिता परचेस लिहिलाय मी. कारण की माझे गुड्स चालले. मी जे दुकानामध्ये जे सामान ठेवलं होतं ते उचलून देऊन टाकलं आणि ते सेल्स नाहीये माझं. तर म्हणून 1,500 रुपये कमी केले परचेस मध्ये. आपले गुड चालले. चॅरिटी अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. परचेस्ड ऑफिस फर्निचर रुपीज 11,200. ऑफिस फर्निचर 11,200. तर ऑफिस फर्निचर आपला वर्षानुवर्ष चालणार आहे. पहिल्याच वर्षी आपण त्याला एक्सपेन्स आउट करू शकत नाही. म्हणून फर्निचरचा लेजर डेबिट करावा लागेल. फर्निचर अकाउंट डेबिट. आणि तिकडे काय म्हटलं नाही कॅश क्रेडिट, जर आपण कॅशच ट्रीट करू. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. दोन्ही रिअल अकाउंट आहे. डेबिट वॉट कम्स इन म्हणजे फर्निचर येऊ लागलं आणि कॅश जाऊ लागली. द कॅश अकाउंट क्रेडिट. पर्सनल कामासाठी पर्सनल कामासाठी 5,000 रुपये विड्रॉ केले मी. कॅश विड्रॉल. आपण थेअरीमध्ये वाचला होता. आपण बिझनेस मध्ये पैसे टाकले तर कॅपिटल आणि काढले तर ड्रॉइंग. तर आता कॅश बिझनेस मधनं निघू लागली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट होणार आहे. आणि बिझनेसमॅनला मिळणारे कॅश म्हणून ड्रॉइंग्सला डेबिट. जेव्हा आपण पैसे टाकत असतो तेव्हा कॅपिटल क्रेडिट असतो. आणि जेव्हा बिझनेस मधून काही आपण विथड्रॉ करतोय तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणत असतो. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. विथड्रॉवल ऑफ कॅश फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज 5,000 रुपीज. इथपर्यंत आले सगळे का होल्ड करू का जाऊ पुढे? इथपर्यंत आले सगळे? होल्ड करू का पुढे जाऊ? ओके, वेट करतो आरामशीर करा. ही पहिल्या जंक्शन मध्ये तुम्हाला लक्षात जर नाही येत नसाल तर काही घाबरायची गरज नाही. आपण याचे बरेचसे सम्स करणार आहेत. पण तुमची प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. मी 100 प्रश्न जरी करून घेतले इथे ऑनलाईन
आणि तुम्ही त्याला प्रॅक्टिस केली नाही किंवा तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला पुढचे लेसन्स मध्ये प्रॉब्लेम येणार. तर कमीत कमी 20 मार्क तुमचे लूज करणार तुम्ही, ऍटलीस्ट 20 मार्क्स. बँक रिकन्सिलेशन कमीत 3 ते 5 मार्क. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स कमीत कमी 3 ते 5 मार्क्स. जनरल लेजर याच्यावर कमीत कमी 5 एक मार्क कमीत कमी. आणि फायनल अकाउंट पण उघडणार तुमचा, ते कमीत कमी 5-7 मार्क्स. असे कमीत कमी 20 मार्क तुमचे अडचणमध्ये येऊन जाईल जर तुम्ही याची प्रॅक्टिस नाही केली तर. तर आपण कॅश विड्रॉल पर्यंत चालतो. इंटरेस्ट रिसिव्ड इन कॅश, व्याज भेटलंय आपल्याला. व्याज एक नॉमिनल अकाउंट आहे. मिळाला तर फायदा, दिला तर खर्च. तर रिसीव्ह झालाय, इंटरेस्ट रिसीव्ह झालाय म्हणजे कॅश रिसीव्ह झाली आहे. तर कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, किंवा इंटरेस्ट रिसिव्ह पण लिहिता येईल, इंटरेस्ट पण लिहिता येईल. कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट, 1200 रुपये. पुढचं ट्रान्झॅक्शन कॅश सेल्स. कॅश सेल्स म्हणजे कॅश आली आणि सामान गेलं. दोन्ही कुठले अकाउंट आहे चॅटवर लिहिता येईल का? पर्सनल, रिअल, नॉमिनल कुठले अकाउंट आहे? कॅश आणि सेल्स. व्हेरी गुड, आन्सर आले आता. दोन्ही आहे रिअल अकाउंट. तर कॅश सेल्स मध्ये कॅश येणार आणि गुड्स जाणार म्हणजे सेल्स होणार. तर कॅश अकाउंट डेबिट, डेबिट वॉट कम्स इन, आणि सेल्स म्हणजे गुड्स गेले, क्रेडिट वॉट गोज आउट. 2300 रुपये. कमिशन पेड 3000 रुपीज. कमिशन पे केले म्हणजे खर्च झालेला आहे. तर कमिशन अकाउंट डेबिट, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि चेकनी पे केलाय म्हणजे बँकेमधनं पैसे जाणार आहे. तर टू बँक, क्रेडिट द गिवर, बँक देणारी आहे पैसे, माझ्या बँक माझ्या अकाउंट मधनं देणार आहेत. तर कमिशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कमिशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पुढचं ट्रान्झॅक्शन टेलिफोन बिल. टेलिफोन बिल एक नॉमिनल अकाउंट आहे. टेलिफोन बिल पे केलंय म्हणजे खर्च झालेला आहे आपला. डेबिट ऑल द एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. आणि पेमेंट करताना चेकने दिलाय आपण, टेलिफोन बिल पेड बाय चेक. तर आपण टू बँक लिहिणार. क्वेश्चन मध्ये कॅश लिहिलेला आहे पण आपण बँक लिहिणार. टेलिफोन बिल पेड बाय चेक दिलेला आहे आणि आन्सर मध्ये तुमच्या पुस्तकात टेलिफोन एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू कॅश लिहिलंय. तर कॅशच्या ऐवजी बँक लिहावं लागेल तुम्हाला. टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट झाला इथपर्यंत. इथपर्यंत सगळे माझ्या सोबत आहे का? इथपर्यंत काय अडचण?
इथपर्यंत काय अडचण? लास्ट ट्रान्झॅक्शन घेतो मी. पेमेंट ऑफ सॅलरीज टू कॅश. पेमेंट ऑफ सॅलरीज टू इन कॅश. तर सॅलरी आपला नॉमिनल अकाउंट आहे, सॅलरीज अकाउंट डेबिट आणि कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट 12,000 रुपीज. ठीक आहे. पेमेंट ऑफ सॅलरीज, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 12,000. आणि जर्नलचा टोटल करून घ्यायचा असा, याची टोटल तुमची यायला पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला जर्नल एंट्रीज येत असाल, तुम्हाला वाटत असाल की तुम्हाला सगळं येते, पण माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही स्वतः लिहून प्रॅक्टिस करा. पुढचे आजचं लेक्चर आणि पुढचे 3 लेक्चर कमीत कमी हे तुमचं बेस राहणार आहे. बेस राहणार आहे फॉर युअर अपकमिंग लेक्चर्स किंवा अपकमिंग चॅप्टर्स. तर आजचं सेशन इकडे संपूया आपण. आणि माझं तुम्हाला इन्स्ट्रक्शन आहे की हे पहिला जे आपण जे केलंय प्रश्न, त्याला तुम्ही पर्सनल मध्ये परत एकदा रिपीट करा घरी. आणि आपण पुढचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा पुढचे जर्नल एंट्रीज आहे उद्या पाहूया. ऑल फाईन. शॅल आय कॉल इट अ डे? यस सर. येस सर. ओके. आय होप सगळ्यांना समजलं आहे. एक थोडासा बेसिकच होता. आपण थोडेसे ऍडव्हान्स ट्रान्झॅक्शन्स किंवा लेजरवर उद्या किंवा परवा शिफ्ट होणार आहेत. तर जर्नलवर प्रॅक्टिस तुमची गरजेची आहे. ठीक आहे, मी मीटिंग बंद करतोय.